नमस्कार. रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. झी मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसांपासून नवनवीन व हटके कार्यक्रमाची घोषणा केल्याचं पाहायला मिळत आहे. छोट्या पडद्याची लोकप्रियता ही TRP वरून ठरवली जाते आणि गेल्या वर्षभरात झी मराठीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मालिकांचा TRP वाढवण्यासाठी वाहिनीवर अनेक महत्त्वाचे बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. लक्ष्मी निवास, पारू या मालिकांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच श्रेयस तळपदेचा एक नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी वाहिनीवर 17 मार्च पासून 3 मालिकांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. श्रेयसचा चल भावा सिटीत या शोबद्दल उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता TRPच्या दृष्टिकोनातून वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे झी मराठीच्या गाजलेल्या मालिकेचा नवीन अध्याय लवकरच एका नव्या रूपात सुरू होणार आहे. 31 ऑगस्ट 2020 मध्ये झी मराठी वाहिनीवर देवमाणूस ही मालिका सुरू झाली. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात, त्याचा आदर करतात, पण तो सर्वांचा कसा फायदा उचलतो याची गोष्ट मालिकेत पाहायला मिळाली. पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर झी मराठीने देवमाणूस 2 ची घोषणा केली. 10 सप्टेंबर 2022 रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या 2 वर्षात देवमाणूस मालिकेची क्रेझ घराघरात निर्माण झाली. या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी एक चेहरा हमखास डोळ्यांसमोर येतो, तो म्हणजे किरण गायकवाडचा. खलनायिकाची भूमिका असली तरीही प्रेक्षकांचं किरणला भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे आता झी मराठीने पुन्हा एकदा देवमाणूसच्या 3ऱ्या भागाची घोषणा केली आहे. मधला अध्याय सुरू होणार. घरोघरी देवमाणूस परत येतोय, खबर आहे खरी, लवकरच, असे कॅप्शन देत वाहिनीने या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. पहिल्या टीझरमध्ये अभिनेत्याची फक्त सावली प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता मुख्य भूमिकेतून पुन्हा एकदा किरण गायकवाड कमबॅक करणार का याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोवर तशा कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. तर अभिनेत्रीने पूर्वा शिंदेने थेट किरण गायकवाडचं नाव घेत कमेंट केली आहे. यावरून किरण कमबॅक करणार असल्याची हिंट प्रेक्षकांना मिळाली आहे.